जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींची एक छान कथा आपण आज ऐकणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की चाफळच्या उत्सवामध्ये वेगवेगळ्या गावाहून वेगवेगळ्या पंथाचे लोक रामरायाच्या दर्शनाला आणि उत्सवाचा आनंद घ्यायला म्हणून यायचे. आणि असंच एके वेळी उत्सवामध्ये काही शाक्त संप्रदायाचे लोक आलेले आणि या लोकांना रोजचा न्याहारीचा त्यांचा नियम असायचा. रोज त्यांना न्याहारीला चांगलं लागायचं, कारण जेवणाला दुपारच्या उशीर व्हायचा आणि म्हणून मठातून सर्वच पंथीयांच्या वेगवेगळेचे त्यांचे तिथे डेरे टाकलेले असायचे. या प्रत्येक पंथाच्या जवळ समर्थ आपल्या शिष्यांच्या मार्फत न्याहारीसाठी फराळाचं साहित्य पोहोचवायचे. एक दिवशी झालं असं की फराळाचं साहित्य नेमकी पोहोचायला या शाक्तांपर्यंत यायला उशीर झाला आणि म्हणून तोपर्यंत भुकेजलेल्या त्या शाक्तांनी जवळची काही हरणं घेतली, ती हरणं मारली आणि आता ती हरणं शिजवायची तयारी ते शाक्त करायला लागले. आणि नेमकी त्यांची ही चाललेली तयारी रंगनाथ स्वामींनी बघितली आणि ते जरा क्रोधित झाले. ते म्हणले, अहो फराळाचं सामान येत असताना म्हणून तुम्ही थोडा वेळ वाट न बघता ती हरणं का मारली? त्या निष्पाप जीवांना तुम्ही का मारलं? आणि त्यावेळेला शाक्त म्हणले, अहो बराच वेळ झाला आणि म्हणून आम्हाला वाटलं की आता फराळाचं साहित्य काही येणार नाही. पण तेवढ्यात फराळाचं साहित्य घेऊन काही रामदासी लोक त्यांच्या त्या डेऱ्यापर्यंत पोहोचले. आता करायचं काय? तर समर्थांनी असा निरोप पाठवला, जी मारलेली हरणं होती ती परत मठाकडे घेऊन या. आणि म्हणून रामदासी मंडळी ती मारलेली हरणं परत मठाकडे घेऊन आली. आणि दासविश्राम धामकार असं वर्णन करतात की ती मारलेली हरणं पुन्हा जिवंत होऊन लोकांना चाफळच्या मठाच्या आजूबाजूला बागडताना दिसली. खरोखर ही अत्यंत अद्भुत आणि विलक्षण अशी कथा आहे. आपल्याला कशी वाटली नक्की कळवा. जय जय रघुवीर समर्थ.